पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात. राहुरी आणि बारामतीसाठी प्रचार करणार देवेंद्र फडणवीस. महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीत. आज मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद. महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा राहणार उपस्थित. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा. मुंबईमध्ये मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा राहणार उपस्थित. महिला आरक्षण विधेयकावरून क्रांती चौकात निदर्शनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक. काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवलेत. नवनीत राणांकडून विजय वडेट्टीवारांची खिल्ली, तर नवनीत राणा विषवल्ले विजय वडेट्टीवारांचा पलटवार. आज सहर्षक माध्यमांसमोर भूमिका मांडणार. जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर्षक अडचणी. यवतमाळमधल्या राळेगावमधून 6 महिन्यामध्ये 34 आदिवासी मुली गायब. मुलगी आणि प्रियकराच्या ऑडिओ क्लिपही समोर. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून घटनेची दखल. सख्या चुलत भावांच्या दुर्दैवी घटनेनंतर लातूर हादरलं. 7 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या, तर 10 वर्षीय मुलाचं केलं अपहरण. एक फोन आला आणि तरुणानं केली आत्महत्या. जळगावमधल्या भडगाव शहरातली धक्कादायक घटना. पोलिसांकडून तपास सुरू. टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशीला वेग. पीडितेचा जबाब नोंदवला. एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेला सुरुवात. बंधू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम दरबाराला ठोकलं टाळं. पोलिसांसह आरोग्य पथकाकडून दरबाराची तपासणी. मुंबईच्या अमृतनगरमधील संदल मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना. दुर्घटनेमध्ये 7 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. ताफा थांबवला आणि मोदींनी घेतला 10 रुपयांच्या भेळीचा आस्वाद. व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल. पंतप्रधान पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान दिसलंय अनोखं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सुनावणी. ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पार पडणार सुनावणी. महामार्ग हे धोक्याचे मार्ग होऊ नयेत. रस्ते सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे देशव्यापी निर्देश. देशभरातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट बंधनकारक. फास्टॅग नसल्यास यूपीआयनं भरावा लागणार 25% जास्त टोल.